मागील 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर परत एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। 3 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस परत एकदा आज देखील सुरू आहे। त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात परत एकदा अतिवृष्टी निर्माण झाली आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, नदी नाले पूर्णपणे धुतडी भरून वाहत आहे। मी सध्या आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर आहे। या महामार्गाचे काम गेली 4 ते 5 वर्षापासून सुरू आहे। या रस्त्यावर जवळपास 10 ते 12 पुलांचे बांधकाम केले जात आहे। ज्या ठिकाणी पुलाचे बांधकाम केले जात आहे त्या ठिकाणी वळण रस्ते बनवण्यात आले आहे। तात्पुरत्या स्वरूपात वळण रस्ते बनवून रहदारी सुरू करण्याचा हा प्रयत्न होता, मात्र या मुसळधार पावसात हे वळण रस्ते अक्षरशः वाहून जात आहे। नाल्याचा प्रवाहात हे वळण रस्ते न टिकल्यामुळे या रस्त्यावरील रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे। विशेष म्हणजे राज्यमार्गासोबत राष्ट्रीय महामार्ग देखील ठप्प झाला आहे। आलापल्ली ते सिरोंचा हा 353 राष्ट्रीय महामार्ग आहे। गेली 2 महिन्यात जवळपास 5 ते 6 वेळा हा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे। आज देखील पहाटेच्या सुमारास हा रस्ता पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे। एकूणच गेल्या आठवड्यात 3 ते 4 दिवस गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी निर्माण झाली होती। भामरागड तालुका 4 दिवस संपर्क क्षेत्राचा बाहेर होता। आज देखील परत एकदा गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी निर्माण झाली आहे आणि विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात अत्यंत महत्त्वाचा असा तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे। हा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे। एकूणच गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले धुतडी भरून वाहत आहे आणि आता मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे दृश्य दिसून येत आहे। महेश गुंडेटिवार, LS मराठी, गडचिरोली।